युगेंद्र पवारांनी हे आता मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। युगेंद्र पवारांसह पुण्यातल्या 11 उमेदवारांची पडताळणीसाठी अर्ज दाखल झालेला आहे। आतापर्यंत पराभव झाल्यामुळे युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी हा अर्ज असणार आहे। युगेंद्र पवारांचा मतमोजणीवरती आक्षेप आहे आणि त्याच अनुषंगाने पडताळणीसाठी त्यांनी अर्ज आता दाखल केलेला आहे। आतापर्यंत 11 उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे एकत्रितपणे 66,60,000 रुपये भरलेले आहेत आणि अशा पद्धतीची मतपडताळणी पुन्हा एकदा व्हावी अशा पद्धतीचा अर्ज दाखल करण्यात आलाय। आपल्यासोबत सध्या स्वतः युगेंद्र पवार आहेत फोनवर, आपण त्यांच्याशीच या संदर्भात संवाद साधूया। युगेंद्रजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आपण हा जो अर्ज दाखल केलेला आहे त्याबद्दल थोडंसं सांगाल का? आता पुणे जिल्ह्यात साधारण 11 उमेदवार आहेत, त्यांनी सगळ्यांनी हे अर्ज दाखल केले आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आम्हाला 5% ईव्हीएम चेक करता येतात आणि फक्त इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं, जे आमची लीगल टीम आहेत, आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, आम्हाला सगळ्यांना वाटलं की ते आपण चेक करून घेतले पाहिजेत। कारण काही काही गावं जी होती ती तिथं आम्हाला 100% जास्त मतं पडायला हवी होती, पण ते काही झालं नाही। आणि जर आम्हाला सुप्रीम कोर्टाने हा अधिकार दिला असेल तर मग चेक करायला काय हरकत? बरोबर आहे, अगदी खरं आहे युगेंद्रजी। ईव्हीएम संदर्भामध्ये जी एक शंका आहे, एक आक्रमकता सुद्धा दिसत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? या बाबतीमध्ये आणखीन चौकशीची गरज आहे का? चौकशी तर झालीच पाहिजे, पण जे आमच्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत ते त्याच्यावर बोलतायत आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे। चौकशी झाली पाहिजे, पण आता मी जरा फक्त जर बारामती पुरतं जर बोलायला गेलं तर मग इथं पण एक संशयाचं वातावरण आहे। आता मी बारामतीत आहे, एक आभार दौरा काढलाय, सगळ्यांना भेटतोय, गावोगावी जातोय आणि लोकसभेसारखंच वातावरण इथं होतं, पण मग एवढं काय चित्र कसं बदललं हेच आम्ही आता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। या संदर्भात तुम्ही अर्ज दाखल केलेला आहेतच, पण या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या पद्धतीची मागणी तुमची असेल, कुठल्या पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह तुमच्याकडनं तुम्ही घ्याल असं वाटतंय? नाही, आता पक्षाचे पण मीटिंग सगळे चालू आहेत आणि जो काही निर्णय पक्ष घेईल त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल। परंतु घातपाताचा जो एक थोडासा संशय व्यक्त केला जातोय, याबद्दल मतदारांशी आपण बोलला असाल आणि त्याचबरोबर आपण 11 उमेदवार आहेत असे ज्यांनी अशा पद्धतीचा पडताळणीचा अर्ज दिलेला आहे, तर संवेदना काय आहे लोकांची? फक्त पुण्यातलेच 11 असतील। धन्यवाद युगेंद्रजी, धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल। तर युगेंद्र पवार यांनी आता अर्ज दाखल केलेला आहे मतपडताळणीसाठी। त्यांच्यासह पुण्यातल्या 11 उमेदवारांनी अशा पद्धतीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता सातत्याने विरोधकांकडून चौकशी होतीये आणि हा मुद्दा लावून धरण्यात येतोय हे स्पष्ट दिसतंय। युगेंद्र पवार यांच्या सांगण्याप्रमाणे बारामतीमध्ये लोकसभेसारखंच वातावरण होतं, पण नक्की असं काय झालं ज्याच्यामुळे अचानक निर्णय आणि निकाल लोकांचा इतका वेगळ्या पद्धतीचा आला, असा संशय साधारणपणे व्यक्त केला जातोय आणि हे संशयाचं वातावरण कुठेतरी दूर करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।